Hello friends. In last few periods we have seen about its kind, number, case, etc. Today we are going to see about pronoun. The word which is used for a noun or instead of a noun is called pronoun. म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. There are several kinds and subkinds of pronouns. They express different types of besides they do not follow the same grammatical rules also. सर्वनामाचे अनेक प्रकार आणि उपप्रकार असून तसेच वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यामध्ये करत असतात. यावरून नेहमी आपल्याला गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये प्रकार वन बाय वन पाहणार आहोत. ही प्रोनाउन्स आपल्याला व्यवहारात नेहमी उपयोगी पडतात याबद्दल आपण पाहू. प्रथमतः फर्स्ट ऑफ ऑल पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनामे. दे आर यूज मोस्टली फॉर पर्सन्स ऑर पीपल. थोडक्यात ही सर्वनामे व्यक्तीच्या संदर्भात येत असतात, व्यक्ती किंवा वस्तूच्या संदर्भात येत असतात, म्हणून त्याला पर्सनल प्रोनाउन्स असं म्हटलं जातं किंवा व्यक्तिवाचक किंवा पुरुषवाचक सर्वनामे असं म्हटलं जातं. याचे प्रामुख्याने 3 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. दे आर ॲज फॉलोज. फर्स्ट पर्सन आय, मी, वी, अस. यू, 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 यू. ही, हिम, सी, her, it, it, they, them. Work as subject and or the object in the sentence. ही सर्वनामे वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म म्हणून देखील काम करत असतात. सेकंड, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. दे एक्सप्रेस कॉन्ट्रास्ट बिटवीन नियर अँड द डिस्टंट. सो दे आर यूज टू पॉइंट आउट स्पेसिफिक पर्सन, थिंग, animal, place, etc. They function as either pronoun or a determiner in the sentence. थोडक्यात दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणजे दाखविणे. एखादी ठराविक व्यक्ती, ठिकाण, प्राणी, वस्तू यांना दर्शविण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन किंवा दर्शक सर्वनाम असे म्हणत असतो. तसेच जवळचा आणि दूरचा भेद व्यक्त करण्यासाठी देखील या सर्वनामांचा उपयोग केला जातो. ती सर्वनामे पुढील प्रमाणे आहेत. धिस, दॅट, दीज, दोज. ही नेहमी व्यवहारामध्ये वापरली जातात. थर्ड इज रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधित सर्वनाम. रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर यूज टू इंट्रोड्यूस रिलेटिव्ह क्लॉज. म्हणजे वाक्यात एखादी व्यक्ती, एखादं ठिकाण, एखादा प्राणी इत्यादी बाबतची जास्तीची माहिती सांगणाऱ्या वाक्यांशाची ओळख करून देण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतो. ही सर्वनामे पुढील प्रमाणे आहेत. दे आर ॲज फॉलोज. हू, व्हॉट, व्हेन, फेअर, विच, हुज, दॅट, etc. हूचा उपयोग पर्सन्स म्हणजे व्यक्तीसाठी केला जातो, तर विचचा उपयोग प्राणी आणि निर्जीव वस्तूसाठी केला जातो. हुजचा उपयोग हा सजीव प्राण्यांसाठी किंवा सजीवांसाठी केला जातो. ऑफ विचचा उपयोग प्राणी आणि निर्जीव या बाबींसाठी केला जातो. तर कधीकधी हुजचा उपयोग प्राणी आणि निर्जीव वस्तूसाठी देखील केला जातो. परंतु दॅटचा उपयोग हा सजीव आणि निर्जीव ह्या सर्वांसाठीच केला जातो. फोर्थ नंबर इज इंटेरॉगेटिव्ह प्रोनाउन्स, प्रश्नसूचक सर्वनामे किंवा प्रश्नार्थक सर्वनामे. दे आर यूज टू मेकिंग क्वेरीज ऑर आस्किंग क्वेश्चन्स. एखाद्या बाबीची चौकशी करण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी हे सर्वनाम वापरले जाते त्याला आपण इंटेरॉगेटिव्ह प्रोनाउन्स असे म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, who, whom, what, where, which, when, how, etc. साधारणतः
ही सर्वनामे रिलेटिव्ह प्रोनाऊनसारखीच असतात, परंतु त्यांचे कार्य या ठिकाणी वेगळे असते. जसं रिलेटिव्ह प्रोनाऊन नंतर लगेचच नाऊन येते आणि एक विशिष्ट प्रकारचा क्लॉज किंवा वाक्यांश आलेला असतो. परंतु जेव्हा प्रश्नार्थक किंवा इंटरॅगेटिव्ह प्रोनाऊनमध्ये त्याचा उपयोग केला जातो, अशा वेळेस त्या प्रोनाऊन्सच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब आलेले असते किंवा व्हर्ब आलेले असते आणि नंतर प्रश्नार्थक वाक्याची रचना आलेली असते. हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, धिस इज द मॅन हुम आय मेट येस्टरडे. येथे हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. तर हुम डिड यू मीट येस्टरडे या ठिकाणी हुम हे इंटरॅगेटिव्ह प्रोनाऊन आलेले आहे. फरक सरावाने आणि वाचनाने आपल्या सहज लक्षात येऊन जातो. नंबर 5, पजेसिव्ह प्रोनाऊन. पजेसिव्ह प्रोनाऊन म्हणजे स्वामित्वदर्शक सर्वनाम. दे एक्सप्रेस ओनरशिप, सो दे आर यूज टू शो प्रॉपर्टी ऑफ समवन. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एखादी वस्तू आहे हे दाखवण्यासाठी जेव्हा एखादे सर्वनाम वापरले जाते तेव्हा त्याला आपण पजेसिव्ह प्रोनाऊन्स असं म्हणत असतो. पजेसिव्ह प्रोनाऊन्सचे 2 प्रकार पडतात. एक ॲज अ डिटर्मिनर, दुसरा ॲज अ प्रोनाऊन. ॲज अ डिटर्मिनर दे आर ॲज माय, आवर, युअर, हिज, हर, देअर, etc. ॲज अ प्रोनाऊन they are mine, yours, hers, its, your, ours, theirs, etc. अशा प्रकारे नेक्स्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, आत्मवाचक सर्वनामे. जेव्हा एखाद्या सर्वनामातून स्वतः हा शब्द त्यामध्ये आलेला असतो, म्हणजे दे आर द वर्ड्स एंडिंग विथ द सेल्फ अँड एक्सप्रेस ॲक्शन ऑफ द वर्ब ऑन द सब्जेक्ट. थोडक्यात जेव्हा एखाद्या शब्दातून क्रियापदाची कर्त्यावरील क्रिया लक्षात येते किंवा दिसून येते त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो. यामध्ये प्रोनाऊन्सचा सेल्फ या प्रत्ययाने शेवट झालेला असतो. फॉर एक्झाम्पल, माय सेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ. दे ऑलवेज एंड विथ सेल्फ ऑर सेल्व्स. थोडक्यात ज्या शब्दांचा शेवट सेल्फ या प्रत्ययाने होतो ती सर्व शब्द म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आहेत असं म्हणता येईल. नंबर 7, इम्फॅटिक प्रोनाऊन, जोरदर्शक सर्वनामे. दे कन्सिस्ट ऑफ अ नाऊन ऑर पर्सनल प्रोनाऊन अँड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. म्हणजे थोडक्यात नाम किंवा पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना आपण इम्फॅटिक प्रोनाऊन्स असं म्हणतो. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या बाबीवर जोर देऊन सांगत असते किंवा जोर देऊन एखाद्या क्रियेबद्दल सांगत असते तेव्हा त्याला आपण त्या एकत्रित सर्वनामाला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, ही हिमसेल्फ बर्न्ड हिज हाऊस. त्याने त्याचे स्वतःचे घर जाळले. सी हरसेल्फ कॅरीड ऑल हर बर्डन. येथे हिमसेल्फ अँड सेल्फ हे इम्फॅटिक प्रोनाऊन्स आहेत. नंबर 8, इनडेफिनेट प्रोनाऊन्स, अनिश्चित सर्वनामे. इट रेफर्स टू पर्सन ऑर अ थिंग इन जनरल. येथे अनिश्चित अशा व्यक्ती किंवा वस्तू यासाठी जेव्हा एखादे विशिष्ट प्रकारचे सर्वनाम वापरले जाते त्याला आपण इनडेफिनेट प्रोनाऊन्स असं म्हणत असतो. ते पुढील प्रमाणे आहेत. इथे याचे 2 प्रकार पडतात, सिंग्युलर अँड प्लुरल. फर्स्ट ऑफ ऑल सिंग्युलर, एनीबडी, एनीवन, एनीथिंग, ईच, एव्हरीबडी, एव्हरीवन,
everything, nobody, no one, none, somebody, someone, something, etc. Now plural pronouns: several, few, many, much, both, others, all, more, some, most, none, etc. वरील प्रकारची उदाहरणे ही सर्व इनडेफिनिट प्रोनाउन्सची आहेत. हे आपण विचारात घेतलं पाहिजे. नंबर 9, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, विभागणीदर्शक सर्वनामे. द वर्ड विच डिनोट्स अ पर्सन ऑर थिंग one at a time, at that time, it is called distributive pronoun. जेव्हा एखाद्या सर्वनामातून एखाद्या वेळी एकच व्यक्ती किंवा वस्तू सूचित केली जाते तेव्हा त्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, each, either, neither, etc. नंबर 10, रेसिप्रोकल प्रोनाउन्स, एकच परिणामवाचक सर्वनामे. इट रेफर्स टू अ पर्सन, प्लेस ऑर थिंग विच ॲक्ट ऑन ईच अदर. इट इज यूज टू शो when two or more persons are doing something of types etc. म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती, वस्तू ह्या एका वेळी एकच कृत्य करीत असतात, एकाच प्रकारचे कार्य करत असतात किंवा कृती करीत असतात ॲट दॅट टाईम किंवा त्यावेळेस आपण त्याला रेसिप्रोकल प्रोनाउन्स असे म्हणत असतो. एक्झाम्पल, ईच अदर, वन अनदर, etc. 11, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स, उद्गार संबंधी सर्वनामे. द प्रोनाउन्स विच आर यूज इन एक्सक्लेमेशन्स आर कॉल्ड ॲज एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स. या सर्वनामाचा उपयोग उद्गारवाचक वाक्यामध्ये उद्गारदर्शक सर्वनाम किंवा उद्गार दर्शविण्यासाठी केला जातो. उद्गार दर्शविण्यासाठी केला जातो त्याला आपण उद्गारवाचक सर्वनाम किंवा एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स असे म्हणतो. व्हॉट, ही इज डेड, व्हेन, इट हॅज हॅपन. आणि व्हॉट आणि व्हेन ही एक्सक्लेमेटरी प्रोनाउन्स आहेत. येथे यांचा उपयोग उद्गारसंबंधी सर्वनाम म्हणून करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे सर्वनामांचे आपल्याला व्यवहारामध्ये उपयोगी पडणारे जास्तीत जास्त प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. थँक्यू.